रामकृष्ण हरी मंडळी, आषाढी एकादशी आषाढ महिन्यात येणारी एकादशी आहे. महाराष्ट्रात या दिवसाचे खूप महत्त्व आहे. या एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल 4 महिन्यासाठी शयन म्हणजे चातुर्माससाठी जातात. यानंतर चातुर्मासाचा कालावधीला सुरुवात होते. एकादशी मुख्यतः महाराष्ट्रात साजरी केली जाते. इतर राज्यात तिला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. आषाढी एकादशीला श्री विठ्ठल रुक्मिणीची पूजा अर्चना केली जाते. विठ्ठल हेच कृष्ण आणि विष्णूचा अवतार आहेत. सर्वप्रथम पिवळ्या स्वच्छ वस्त्र घ्या. विठ्ठलाच्या फोटो म्हणजे फोटो किंवा मूर्ती जी असेल त्याची पूजा स्वच्छ धुवून पुसून घ्या. त्यानंतर श्री गणेशाला आदी देव म्हणून पूजले जाते आणि त्यानंतर पिवळ्या कपड्यावर फुलांची आरास करा. त्यावर मूर्ती किंवा फोटो जे आहे ते त्याला चंदनाचा टिळा लावा. तुळशीच्या फुलांच्या माळा करा. ती श्रीच्या म्हणजे विठ्ठलाच्या गळ्यात घाला. नवे वस्त्र परिधान करा. विठ्ठलाच्या समोर तेलाचा दिवा लावा. आरती करा. आषाढीला फराळाचे पदार्थाचा नैवेद्य बनवा. आषाढीचा उपवास करा. त्यासाठी तुम्ही साबुदाण्याची खिचडी, भगर, बटाटा भजी, साबुदाण्याची खीर, गूळ, शेंगदाणा याचा वापर करू शकता. अशा प्रकारे आषाढी एकादशी व्रत तुम्हाला करायचं आहे आणि श्री विठ्ठलाची पूजा करायची आहे. तर आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. येणाऱ्या आषाढी एकादशीला तुम्हाला पांडुरंग खूप सारा आशीर्वाद देव, हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना ही होती. आषाढी एकादशीची छोटीशी माहिती आवडली असेल तर लाईक करा व कमेंटमध्ये